जवान वैभव वाघ यांना शोकाकुल वातावरणात निरोप। अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील सुगाव प्रवाह नदीत बोट उलटल्याने काल वीरगती प्राप्त झाली होती। SDRFच्या बचाव कार्यात हुतात्मा झालेले तालुक्यातील पांढरत येथील वीर जवान वैभव सुनील वाघ यांना आज शासकीय इतमामात आणि अत्यंत शोकाकुल वातावरणात अंतिम निरोप देण्यात आला। या प्रसंगी तालुक्यातील मान्यवर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसह परिसरातील हजारो नागरिकांची उपस्थिती होती। वैभव सुनील वाघ हा पांढरत तालुका भडगाव येथील रहिवासी असून त्यांचे शिक्षण भडगाव येथे झाले होते। ते अवघे 17 दिवसाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाल्याने लहानपणीच पितृछाया हरपली होती। त्यांच्या आई संगीताबाई, पत्नी शीतल वाघ यांचा आधारस्तंभ हरपला आहे। 6 वर्षांचा मिताशू व 3 वर्षाचे ऋतिकचे छत्र हरपले आहे। माजी सैनिक त्रिदल सेना अध्यक्ष आबासाहेब गरुड जवानाच्या पुतळ्याची गावात मागणी केली असून गावात लवकरच पुतळ्याचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। वाघ कुटुंबावर आलेल्या अचानक संकटाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। द हिंद न्यूज साठी आत्माराम गायकवाड, जळगाव। जवानाचा सुंदर असा पुतळा या गावामध्ये झाला पाहिजे। आमच्या जवानाला बघून आमचे 100 जवान वैभवदादा तयार होतील आणि या महाराष्ट्राच्या रक्षणासाठी पुढे उभे राहतील। आलेल्या सर्व आजी माजी सैनिक परिवार यांच्या वतीने मी जवानाला त्रिवार वंदन करतो। त्रिदल सेनेच्या वतीने वंदन करतो। तुम्हाला माहिती आहे भारतीय सेनेमध्ये, आर्मीमध्ये, एअरफोर्स मध्ये, पॅरामिलिटरी फोर्स मध्ये, पोलीस मध्ये जाणारा फक्त हा शेतकऱ्याचा मुलगा असतो आणि शेतकरी कुटुंबावर कोसळलेली बघा खतरनाक आहे। माझ्या वैभवदादाचं बलिदान ऐतिहासिक साक्षीने संपूर्ण तालुका जिल्हा बघत आहे। हे बलिदान व्यर्थ जाणार नाही। आत्मीयतेने सांगतो, आत्मविश्वासाने सांगतो। जसे आपण जातीने हक्काने आज एकत्र येऊन दादाला सलाम करतोय तसं या परिवारावर दादाला मदत केली पाहिजे। सलामीसाठी सर्वांनी मित्रगणांना माझी परत विनंती आहे, सलामीसाठी जागा करून द्या। तेथे साखळी तयार